नमस्ते, लोकवाणी 24मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रियंका गांधी आज कोल्हापूरमध्ये आले होते, तर त्यांच्याविषयी ग्राउंड रिपोर्ट आपण घ्यायचा आहे मामांच्यापासून। माझं नाव सांगू काय? हां सांगा। विजयसिंगराव सर्जेराव माने, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून मी गेली 20 वर्षे काम केलेलं आहे। परत जिल्हा परिषद सदस्य होतो। वारणा सहकारी साखर कारखान्यात 5 वर्षे तात्यासाहेब गोरंट्याबरोबर काम केलेलं आहे, एक्झिक्युटिव्ह कमिटी असं। आणि RTO ट्रान्सपोर्ट बोर्डाचा महाराष्ट्राच्या 12 वर्ष मी सदस्य होतो। महाराष्ट्र पहिले पश्चिम महाराष्ट्र, नंतर महाराष्ट्राचे असे माझा हे आहे। त्या दृष्टिकोनातून मी आता जुना कार्यकर्ता आहे। तर आपल्याला काय प्रियंका गांधींची सभा किंवा त्यांची ओरेटरी अतिशय प्रभावीपणे झाली। विचार जे मांडले त्यांनी सांगितलं, पंतप्रधान किंवा गृहमंत्री असतील देशाचे, त्यांनीसुद्धा असे विचार मांडले पाहिजे की लोकांचे, शेतकऱ्यांच्याबद्दल त्यांनी चांगले विचार मांडले। आणि कॉन्ट्रावर्सी कुठल्याही पक्षाला वाईट कुणालाही बोलले नाही, पण प्रभावीपणे भाषण अतिशय चांगल्या पद्धतीने केले। मतदार आता जवळ 2 ते 1 लाखभर लोक जमले असतील, साधारण 70-80 प्रभाव त्याच्या चारी मतदारसंघामध्ये सगळ्या उमेदवारांच्या लोकांचा प्रभाव झालेला आहे त्यांच्या भाषणामध्ये। आणि काय पाहिजे ते अतिशय प्रभावीपणे झालं असतं। पक्ष चांगल्या पद्धतीने बोलतात, आचार विचार लोकांना समजले चांगल्या। ऋतुराज पाटील साहेब आहेत आपल्याकडे खासदार म्हणून, मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऋतुराज पाटील हे अतिशय चांगला आमदार, लोकांच्यामध्ये संपर्कात आहे आणि काम करण्याची वृत्ती आहे। आणि लोकांना वडीलधाऱ्या माणसांनासुद्धा प्रभावपणे ते सांगतात, कामं काय असले ते लगेच करतात। आणि एक्सपिरियन्स असा आमदार लोकांनी कसं वागावं ते त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे। ओके, थँक्यू सर। आणि त्यांना लोकांनी त्यांना चांगल्या प्रचंड मतानं निवडून द्यावं ही माझी अपेक्षा आहे, विनंती आहे। काम अतिशय चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष करतात, त्यांना आवड आहे आणि लोकांच्यात मिक्सअप होतात। सगळ्या बॉटमपासून मध्यम वरिष्ठ सगळ्या लेवलला लोकांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देते। आणि आमदारांनी त्यांचं पुढं हे घ्यावं आदर्श, सगळ्या आमदारांनी लोकात मिसळून। पूर्वीचे आमदार जे शिवाराव देशमुख, विलासराव देशमुख जी पद्धतीने वागत होती त्या पद्धतीने ते वागतात। थँक्यू। 24मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण या गांधी मैदानामध्ये जे प्रियंका गांधीजी इथे सभेसाठी आल्या होत्या त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा। मी परित्यावरून आलो आहे, आनंदी अप्पासाहेब पाटील। प्रियंका गांधी आल्या, आम्हाला इंदिरा गांधी आल्यासारख्या वाटल्या। इंदिरा गांधी म्हणजे पूर्वी लहान असताना आम्ही बघितलेल्या, त्यांच्यात काही फरक वाटला नाही। भाषण तिने चांगलं केलं, आम्हाला भाषण आवडलं। आम्ही सुई ऐकू यायसारखं, तरीसुद्धा आम्ही दंगा कोणी महिला केला नाही। माणसांनी शांत मनानं सगळ्यांनी भाषण ऐकलं। एवढीच विनंती आहे, सगळ्यांनी सहकार्य करून आमची पार्टी निवडून पूर्ण एक हे झाले आघाडी 10 सीट आमच्या आघाडी आली पाहिजे, मतदान करावं ही सर्वांना मंडळींची आमच्या विनंती आहे। आणि काय बोलायचं मला काय पाटील साहेब आहेत, त्यांना आमदारकीसाठी इकडल्या लोकांचं काय मत आहे? चांगलं मतदान आहे, चांगला हे आहे, म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे त्यांना। म्हणजे दुसऱ्यांदा ते आमदारकीला उभे राहिले आहेत तर त्यांचा विजय निश्चित आहेच। काय सांगा की राहुल पाटील तुम्ही सांगा। ह्या 10 करवीर मतदारसंघामधून थोडक्यात माहिती सांगा। राहुल पाटील हे चांगले उमेदवार आहेत, त्यांच्या वडिलांचे त्यांनी मार्गदर्शन लाभलेलं आहे। चांगली व्यक्तिमत्व आहे, त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे। थँक्यू।